कुठे गेलतास कामाला? बघ तुमचा कॅप्टन कोण आहे ते मग. कोणी 16 परत ईशाननी 16 केले. त्याच्यापेक्षा तुझा कोण बघ. तर कोण 10 केले. रेगनला काढलंय. तुझा बॉल बॉलिंगमध्ये बॉलिंगमध्ये बघ. ते प्रचितचं कलर विनरचं नाही मी सांगेल फसलेल्याचं बघ रे. पोलीस दिला इकडे 13 बघ दिला. राहतं त्याचे विकेटचं मग रन विकेट बघ. याला तिथं ईशानुसार टॉस कोण जिंकले टॉस कोण जिंकले यशांचे खालचा देश तेच तर तुम्ही 13 त्याला देस त्याला देस मग. चला हॅलो 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 यशांचे खालचा आहे ना त्याला. हॅलो 13 विकेट. हॅलो हॅलो जेव्हा तो ज्याला मिळलं ते मग त्यालाच दे. हॅलो हॅलो इथं बंद करून गेला काय. टॉस कोण जिंकले टॉस कोण जिंकले भाऊजी काय करतात तुम्ही. हॅलो 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 टॉस कोण जिंकले बाबा चला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहित भंडारे आपण बघतोय. पहिला चेंडू विवेक यांनी पाठवलेला पण शतरक्षक तिथं उभं आहे. एकविरा टॉस जिंकून काय घेतलं एकविरा कोणशी आहे. बॅटिंग आहे बॅटिंगच घेतली. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित आपल्या शतकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता सर्कलमध्ये बघूया नाही शतरक्षण झालेलं आहे. एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पोचली ती 2 या धावसंख्येवर. विरेश आणि विवेक टाइम लागते रे सांगत सांगत जा. रोहित भंडारी पुन्हा एकदा गोलंदाज रोहित भंडारे आपल्या शतकात पुढचा चेंडू स्वीपचा फटका आणि तिथे सर्कलमध्ये शतरक्षक होता तो खूप लांब होता आणि चेंडू जातोय सीमारेषावर 6 या धावसंख्येसाठी. विरेश यांच्या बॅटिंगतून षटकार येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित भंडारे आपल्या शतकात पुढचा चेंडू स्वीपचा फटका आणि तिथे सर्कलमध्ये शतरक्षक होता तो खूप लांब होता आणि चेंडू जातोय सीमारेषावर 6 या धावसंख्येसाठी. विरेश हॅलो प्लीज तिथं चेंडू गेल्यानंतर प्लीज जरा कोणतरी मदत करा. चेंडू आणण्यासाठी माहिती आहे की तिथं थोडा प्रॉब्लेम आहे. बाबू तू याच्याकडे लक्ष दे. तुम्ही टॉस नव्हतं सांगितलं ना म्हणून मी पाठी राहील. टॉस तुला पहिलाच सांगितलं होतं आम्ही केला होता. एक मॅच चालू असताना मी दुसऱ्या मॅच अपडेट नाही करू शकत. पण तू इथं लिहून ठेव ना तो टॉस पण जिंकलाय ते. तर मग एकदम आम्हाला प्रॉब्लेम होते. चेंडू चेंडू पुन्हा एकदा फक्त डिफेन्सिव्ह खेळून काढलेले एक धाव पूर्ण केली जाईल. महेंद्रने रेगनला काढले पण तिसरा आम्हाला जरा कन्फ्युजन होते. महेंद्र ना आणि रेगन हारलेला आहे. 13 रन देऊ शकतो. रेगन हारलेला आहे आणि महेंद्र जिंकलेला आहे. रेगनला भेटले. विजा कोण का हॅलो कोणसा बी देऊ दे पण नाही त्याला. नाही डबल कोणचं बी नाही. हो मी सांगतो ते कोण आहे महेंद्र आणि विजा कोण येते. दोन
पुढचा चेंडू उडवलेला बघूया. चेंडू शतरक्षक समोर येतोय. हितेश आणि तो झेल पकडून दुसरा फलंदाजीचा बाद होतोय. संतोष मामा यांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. थँक्यू डीजे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. एकच फलंदाज एकच बाद झालेला. तर नवीन फलंदाज स्टेलन येतोय. स्वप्नील स्वप्नील हॅलो धावसंख्या झाली हॅलो 10. हॅलो स्वप्नील हॅलो. दर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच महेंद्र कोळी. बघा प्रत्येक मॅचला 3 खेळाडूंना आपण इथं सन्मानित करतोय. त्याच्यामध्ये महेंद्र कोहली याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने आणि इथं झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता प्रसाद यानं. ऋषी पुन्हा एकदा गोलंदाजसाठी तयार. पुन्हा एकदा सेफ शॉट मारलेला. क्रिकेटचा एक चांगलासा फटका ज्यावर तुम्हाला धावा मिळतील. फलंदाज बाद होणार मागच्या नाही. सामन्यातला उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज महेंद्र कोळी याला सन्मानित करतात सुभाष कोळी यांचे वडील नामदेव कोळी. एक टी शर्ट जे संतोष कोळी मालवणी यांच्याकडून आम्हाला आलेला आहे. एक थंडा आणि कलिंगड सूर्यकांत कोळी आणि सतीश कोळी यांच्या मार्फत ही तिन्ही पारितोषिके दिली जातात. ती महेंद्र कोहली आज अभिनंदन महेंद्र उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल. आपण ही बक्षीस अशी ठेवली आहेत की एका खेळूला कुठलाही असू द्या, विजयी मॅन ऑफ द मॅच असू दे किंवा हरलेल्या संघातील मॅन ऑफ द मॅच असू द्या किंवा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असू द्या, आपण एका खेळाडूला एकदाच देणार आहोत. त्यामुळे खरं पाहता रेगन हा दुसऱ्या हरलेल्या सामन्यातील होता, परंतु रेगन याला एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक भेटलं होतं. त्यामुळे आता आम्ही त्या पारितोषिकासाठी आमंत्रित करतोय रितेश भंडारी. आज रितेश भंडारी यांनी लवकर पोहोचायचं आहे तिथं. पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅच मानकरी रितेश भंडारी. स्टेलन यांनी बघा काय फटका मारलेला आहे. दिलस्कूप शॉट तो ऑफ साइडला जातोय, लेगला न जाता. रितेश आहे का? रितेश भंडारी आहे का? धाव संख्या झाली ती 2 षटकामध्ये 16 धाव संख्या झालेली आहे. मनोज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नाव जरा सुचव. येस, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सतीश याला दिलं जात. शरद यांचा मुलगा सतीश यांनी यायचं तर क्षेत्ररक्षण चांगलं एक झेल पकडला होता, त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार गिफ्ट दिले जाते. ते आम्हाला स्पॉन्सर केलंय अतुल भाईंदर याने. अतुल फ्रॉम भाईंदर यांनी ते आपल्याला स्पॉन्सर केलेली गिफ्ट आहे. एक सरप्राईज गिफ्ट आहे बॉक्समध्ये. ती तुम्ही घरी गेल्यानंतर की इथं फोडल्यानंतर तुम्हाला समजेल काय गिफ्ट आहे ते. रितेशाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे का त्याच्या खेळाडूने संघातील? तूच घे बाबा, तू घे. काय करेल ते जवळच आहे ते. मग हॅलो. रितेश हजारने त्याच्या वतीने त्यांच्या संघातील सहकार्याला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येते. जे टी शर्ट आम्हाला दिलंय संतोष रुके यांनी. धन्यवाद. चला बॅक टू कॉमेंट्री. 2 षटकाचा खेळ संपतो. धाव संख्या हॅलो.
हां करते हॅलो हॅलो. येस पन्ना जगदीश यांचा पुत्र जबरदस्त गोलंदाजी केली. प्रचित यांना त्याच्या वडिलांकडून जगदीश कोळी यांच्याकडून त्याला 500 रुपये दिले आहेत. त्याने येऊन घेऊन जायचं आहे. आज प्रचित जबरदस्त यांनी यायचंय. प्रचित तुमचे वडील ज्यांनी तुम्हाला या क्रिकेटच्या धडी दिलेले आहेत ते तुम्हाला 500 रुपयाची गिफ्ट देत आहेत, ते घेण्यासाठी यायचंय. हॅलो इथं पहिला चेंडू पाठवलाय दुसऱ्या धावेला. बघूया दोन्ही फलंदाज दुसऱ्या धावेसाठी. हो चांगला थ्रो होता. त्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. विरेश आणि स्टेलन दोन्ही खेळाडू चांगले आहेत. रनिंग बिटवीन जर बघितले दोघांची क्विक आहे, जोरात आहे. त्यामुळे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 19 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 19. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला एक झिप दिली जाते. फुल टॉस वसूल झाले तो 6 या धावसंख्येचा. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला एक झिप दिली जाते. फुल टॉस वसूल झाले तो 6 या मोठ्या मनाचा जीवाचा नाही तर तोटा मोठ्या मनाचा हे जीवलग जीवाचा आता संदीप दादा जीवलग जीवाचा. या 6 धावेच्या साहाय्याने धावसंख्या स्कोर पोचलेला आहे तो फलकावर 25 या धावसंख्येवर. नंबर 3चं शतक मैदानावर चालू. हितेश पंजिंदर. आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकला जातो पण पंच विजय भंडारे यांच्याकडून तो वाईट बॉल घोषित होतोय. एक अवांतर धाव. या अवांतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचली 26 या धावसंख्येवर. पुन्हा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. ऑन साईडला फिरवला जातो. मोठा फटका मारण्याच्या इराद्यामध्ये चेंडू जाते कार्पेटच्या साहाय्याने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. सुदर्शन जोपर्यंत शतरक्षण करेल तोपर्यंत. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 28 या धावसंख्येवर. 28 धावसंख्या झालेली आहे. चांगली स्पर्धा इथं आयोजित केली गेलेली आहे मनोरी प्रीमियर लीग. आणि त्याचं सर्व श्रेय जाईल ते भास्करजी कोळी यांना. पुन्हा एकदा चेंडू उडवलेला आहे आणि चेंडू कुठं लँड होतो तो चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. आजच्या दिवसामध्ये भरपूर असे षटकार बॅटीतून येत आहेत. प्रत्येक खेळाडू गेलेली आहे मनोरी प्रीमियर लीग. आणि त्याचं सर्व श्रेय जाईल ते भास्करजी कोळी यांना. पुन्हा एकदा चेंडू उडवलेला आहे आणि चेंडू कुठं लँड होतो तो चेंडू जातोय. प्रभावित केलेलं आहे. जे मेन बॅटर आहेत त्यांच्याकडून चांगली फलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका पण तिथं चांगलं शतरक्षक आकाश यांच्याकडून झालेलं आहे. त्याच्यामुळे धाव मिळणार नाही. चेंडू जातोय डॉट. धावसंख्या रोखून ठेवलेली आहे ती 34 या धावसंख्येवर. दादू यांनी इथे यायचं. दादू या इथं बसाया प्लीज. या एक डॉटच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ते आमचे स्कोरर सांगतात 34. यस दादू कदम, अरुण कदम यांचे कझन ब्रदर्स आहेत ते आमच्यामध्ये आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कारण बघा काही खेळाडू आपण बघतोय की गोराई परिसरामधून देखील आपल्याला या स्पर्धेसाठी ओनर्स भेटले. त्याच्यामध्ये अरुण कदम साहेब आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं तर शंकर मेस्त्री म्हणजे अनुराधा क्रिकेट संघाचे ओनर ते देखील आहेत. भरपूर जणांनी या क्रिकेटसाठी सहाय्य केलेलं आहे सामन्यासाठी. त्याच्यामध्ये भरपूर जणांचं सहाय्य भेटलेलं आहे आणि अजूनपर्यंत मिळते. अशीच प्रतिसाद जर भेटला तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगली टुर्नामेंट आयोजित केली जाईल. पण त्याच्यासाठी आपल्याला खूप जे खेळाडू आहेत त्यांना मेहनत घ्यावी लागेल. खूप चांगलं काम करावं लागेल. कारण आपलं ग्राउंड आपण बघतोय की नेहमी आपल्याला जो पावसाला संपल्यानंतर खूप मेहनत करायची असते. ती करण्यासाठी सर्वांनी मदत करा प्लीज. पुन्हा एकदा मी आभार मानेन की हिंदू ट्रस्ट मंडळ आणि ख्रिश्चन कोली जमातीचं की त्यांनी चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न थोडा टर्न झाला. एसटी रक्षक सुदर्शन उर्फ बाबू याच्या हातात चेंडू भेटलेला नाही आहे. चेंडू थोडा टर्न झाल्यामुळे त्याच्यामुळे ते देखील थोडे विचलित झाले की चेंडू टर्न झाला त्याच्यामुळे माझ्या हातात भेटलेला नाही आहे. स्टेलेन याला एक जीवदान भेटलेलं आहे. कारण हे ग्राउंड आपण बघतोय की गेले काही वर्षापासून तसंच पडलं. त्याच्यानंतर मनोरी मास्टर संघाचे काही खेळाडूने ते ग्राउंड पुन्हा तयार केलेलं आहे. पुन्हा एकदा खेळून काढलेलं आहे. पुन्हा धाव मिळणार नाही आहे.
पुन्हा धाव मिळणार नाही. स्टेलन एक धाव काढून विरेश यांना फलंदाजीसाठी आणण्यासाठी प्रयत्न करतोय, पण तिथं क्षेत्ररक्षण एवढं चांगलं लावलेलं आहे की तिथं धाव घेणं देखील खूप कठीण झालेलं आहे. विरेश 9 चेंडू खेळून 25 या धावसंख्येवर खेळतो. त्याच्यामध्ये 3 सिक्सेस आहेत आणि मला वाटतं एक डबल आणि 2 डबल आणि 3 सिंगल्स अशा स्वरूपात त्यांनी त्या 25 धावा केलेल्या आहेत आणि 2 डॉट बॉल्स देखील आहेत. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल तर झाला. चेंडू जातो ऑनच्या दिशेनं. सुदर्शन यांच्याकडून चांगला थ्रो येतोय. फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती. दत्ता नाकवा तुम्ही देखील या, बसा इथं वरती या. दत्ता नाकवा जे नाखवा मंडळ आहे याचे खूप आम्हाला सहकार्य असतं. येस, कलिंगर आणि आपल्याला थंडा ज्यांनी दिले त्या आमच्यामध्ये दाखल झाले मिस्टर सूर्यकांत आणि सतीश कोळी यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सुभाष तुमचं देखील योगदान खूप आहे आम्हाला. चेंडू मारलेला पण क्षेत्ररक्षक आणि काय जबरदस्त झेल असेल तेश आणि तो झेल पकडलेला आणि विरेश यांच्या खेळाचा अंत झालेला आहे. खूप आहे आम्हाला. चेंडू मारलेला पण क्षेत्ररक्षक आणि काय जबरदस्त झेल असेल तेश आणि तो झेल पकडलेला आणि तो शेवटच्या क्षणी तो झेल पकडून विरेशासारख्या फलंदाजाला इथं बाद केलेलं आहे. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचतो. फलंदाज दुर्गेशाला पाठवलेलं आहे. थँक्यू विजय. नवीन फलंदाज स्ट्राईकवर दुर्गेश येतोय. ॲक्च्युली दुर्गेशाला खूप कमी खेळण्यासाठी मिळते कारण त्याचा व्यवसाय चालू आहे आणि तो व्यवसाय टाकून काही वेळ काढून येतोय कधी कधी खेळण्यासाठी. पण जशी फलंदाजी तो करत अगोदर तशी फलंदाजी त्याच्याकडून होत नाही आहे. पण त्याचा अर्थ की त्याला थोड्या सरावामध्ये थोडे वेळ मिळत नाही आहे. पण क्रिकेट म्हणा कोणताही गेम म्हणा ते सरावाचं गेम आहे. सराव केल्याशिवाय तुमचे जे मला वाटतं काही तुम्ही तुमचा व्यायाम म्हणा किंवा योगा म्हणा तो झाल्याशिवाय आपण जसं म्हणता की दिवस जात नाही तसं क्रिकेट देखील आहे. प्रॅक्टिसशिवाय कोणताही सामना नाही आहे. तुमचा चेंडू फक्त दिशा दाखले पॉईंटच्या दिशेने. ऋषी यांच्याकडे चेंडू पोचतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एक धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 36 या धावसंख्येवर. धावसंख्या 36. नंबर 4चं शतक मैदानावर चालू आहे आणि रोहित भंडारी चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. स्ट्राईकवर स्टेलन, नॉन स्ट्राईकवर दुर्गेश. गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन रोहित भंडारी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातो पुन्हा कृषी यांच्या हातात. पॉईंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळणार नाही. चेंडू जातोय डॉट. फुलटॉस चेंडू होता पण त्याचा भरपूर समाचार घेता आलेला नाहीये. नंबर 4चं शतक पूर्ण झालेले. धावसंख्या झाली मी इथं विष्णू 36. या शतकामध्ये रोहित यांनी फक्त आणि फक्त 2 धावा देऊन एक फलंदाज बाद केलेला आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी. जशी गोलंदाजी करायची होती तशीच गोलंदाजी केलेली आहे. अनुराधा 11 संघामध्ये 2 खेळाडू आपण बघतो. एक संदीप अर्जुन कोळी तर दुसरा आहे तो सुदर्शन परशुराम कोळी म्हणजे दामा. हे 2 खेळाडू आहेत आणि दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. म्हणजे 40+ जे खेळत आहेत तसेच आता इथं देखील खेळताना दिसत आहेत.
पहिला चेंडू उंच उडालेला आहे. बघा षटरक्षक चेंडूच्या समोर येतोय हितेश. आणि या खेळाडूंकडून झेल सोडणं म्हणजे खूपच कठीण आहे. एक सेफ हँड असं म्हटला जाणारा हा खेळाडू थोडीच देखील इथं बाद होत आहेत, खेळताना दिसत आहेत. पहिला चेंडू उंच उडालेला आहे. बघा षटरक्षक चेंडूच्या समोर येतोय हितेश. आणि या खेळाडूंकडून झेल सोडणं म्हणजे खूपच कठीण आहे. एक सेफ हँड असं म्हटला जाणारा थँक्यू टीचर. उर्फ बाबू यांनी फलंदाज बाद केलेला आहे. नवीन फलंदाज येतो स्ट्राईकवर. कुणाल या पहिल्याच खेळात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. आडव्या बॅट मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षक सुदर्शन यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. कुणाल ऑन स्ट्राईक, सेलन नॉन स्ट्राईकवर आहे. धावसंख्या झालेली आहे ती 36 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू टाकला जातो तो ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच विजय भंडारी यांच्याकडून तो विचार आहे तो वाईडचा. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 37 या धावसंख्येवर. पहिल्या शतकामध्ये होत्या धावा 10, दुसऱ्यामध्ये आल्या 6, त्याच्या तिसऱ्या शतकामध्ये 18, त्याच्यानंतर थोडं पाबंद झालं. चौथ्या शतकामध्ये फक्त 2च धावा आलेल्या. बॅटची कट लागून चेंडू इष्टरक्षकाच्या मागे जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. यश यांच्याकडून चांगला थ्रो येतोय. तोपर्यंत 2 फलंदाज आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचले होते. या एक धावीच्या सायने धावसंख्या पोहोचली ती 38 या धावसंख्येवर. जबरदस्त असा MPL इथं आपण बघतोय की या आपल्या या गावच्या मैदानावर चालू आहे आणि संपूर्ण प्लेयरांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. चेंडू आणि सेलन यांनी बघितलं की खूप माझ्याकडून डॉट करत जात आहेत. चेंडू आणि सेलन यांनी बघितलं की खूप माझ्याकडून डॉट करत जात आहेत. आणि धावसंख्या पोहोचली ती 44 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा बाबू आपल्या शतकातली पुढचा चेंडू घेऊन येतोय. आणखी एक मोठा फटका फिरवला जातो. पुन्हा एकदा चेंडू बघूया षटरक्षकाच्या हातात गेलेला आणि फलंदाज पोहोचली ती 44 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा बाबू आपल्या शतकातली पुढचा चेंडू घेऊन येतोय. आणखी एक मोठा फटका फिरवला जातो. पुन्हा एकदा चेंडू बघूया षटरक्षकाच्या हातात गेलेला पाठवला गेलेला आहे. आपण बघतो खेळाडूंनी खूप चांगली मेहनत केलेली आहे. रोहित या खेळाडूने तो झोल पकडून होणार आहे. आतापासून तरी सुरुवात चांगली केलेली आहे, तयारी केलेली आहे. Ano? त्या शतकात एक शतक म्हणजे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि शेवटचं शतक टाकण्यासाठी उंचपुरा गोलंदाज आकाश रुके येतोय. ज्या गोलंदाजाने अगोदरचा सामना झाला त्याची चांगली गोलंदाजी केली होती. स्ट्राईकवर कुणाल. हो इथं बघा एक पाय तरंगत ठेवून पुन्हा एकदा चेंडू पाठवला षटकारासाठी. असा फटका कुणाल याच्या बॅटीतून 6 धावसंख्येने धावसंख्या. स्ट्राईकवर कुणाल. हो इथं बघा एक पाय तरंगत ठेवून पुन्हा एकदा चेंडू पाठवला षटकाराचा. पहिल्या चेंडूवर षटकार बघा आकाश. दुसरा कोणता प्रकारे चेंडू टाकतोय. कुणाल याला
पुन्हा एकदा एक पाय तरंगत ठेवून पुन्हा पाठवलेलं आहे आणि चेंडू उद्या कुठे लँड होतोय आणि नाही, मला वाटतं 6 धावांचा इशारा आलेला आहे. विनोद ताकोरी आम्हाला दाखवतो 6 धावींचा इशारा येतो. डॅनी पावल्या देखील आहेत तिथं आणि सदानंद देखील आहेत, अनिल देखील आहेत, लहान मुलं देखील इशारा करतात. त्या चेंडू 6 या धावसंख्येसाठी जातो. दिलदार मनाचं वाढीव Thank you, DJ. तुमचं. दिलदार 2 षटकार आलेले आहेत. ऑन स्ट्राईक आपण कुणाल्याला बघतोय. कुणाल्याची चांगली फलंदाजी इथं बहारलेली आहे आणि खरोखर त्याची गरज देखील आहे. धावसंख्या झाली 56. हायट्रिक साठी एक नोंदणीसाठी त्याची देखील एक नोंदणी होईल इथं. बघूया. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाला इथं बाद ठरवलं गेलं की समोर मला वाटतं जे आमचे पंच आहेत विजय भंडारी यांच्या दृष्टिकोनातून तो फलंदाज समोर होता. जो चेंडूचा इम्पॅक्ट होता तो बरोबर स्टंपवर होता. त्यामुळे त्याला किती द्यायचा जेवढा त्रास द्यायचा जेवढा त्रास. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला आहे. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ. मायखेल आलेले आहेत. स्पिरिट बॉईजचे चांगले खेळाडू आहेत. मात्र आज त्याला MPL म्हणजे बनोरी प्रीमियर लीग खेळण्याचा चान्स भेटलेला आहे. तो चेंडू टाकलेला आहे, तो अपील केली जाते आणि फलंदाज बघूया. येस, फलंदाज इथं बाद होतोय. धावचीच्या रूपात बाद झालेलं आहे. आसिफ खान देखील इथं बाद होतोय. या 2 चेंडूवर 2 फलंदाज इथं आहे. LBW एक धावचीच्या रूपात. शेवटचा खेळाडू कोण आहे? एखाद वेळेस अनिल याला संधी भेटते की काय? मला वाटतं अनिल नाही आहे. हळदी कुंकू घेऊन आणखी खेळाडू पाठवला जातोय. प्रतीश का? प्रज्ञेश येतोय. प्रज्ञेशला लवकर जायचंय. प्रज्ञेश या फलंदाजीसाठी शेवटचा बॉल आहे. बघूया फलंदाज काय करतो शेवटच्या चेंडूवर. लास्ट बॉल ना, 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या झाली ती 56. या 2 चेंडूवर एखाद वेळेस एक मोठ्या फटक्याची गरज आहे. अनुराधा 11 क्रिकेट हे संघाला हो इथं चेंडू लागलेला बॅटच्या कटला चेंडू जातोय फर्स्ट स्लिपच्या दिशेने एक सिंगलसाठी आणि या सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 57. एकविराज संघाला आता शेवटचा चेंडू खेळण्याचा इथं चान्स मायकेल याला भेटलेला आहे. बघा मायकेल शेवटच्या चेंडूवर काय करतोय. धाव संख्या 57. एक मोठ्या फटक्याची गरज आहे आणि टोटल 57 देखील कमी आहे. या ग्राउंडवर खूप कमी आहेत. येस, मायकेल यांनी पाठवलं आपलं स्कोर जो पोचलेला आहे येस, मायकेल यांनी पाठवलं
हॅलो, थँक्यू. स्ट्राईकवर फलंदाज सुदर्शन. पहिला चेंडू इथं टॅप केला जातो ऑफसाईडच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण. तिथं एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला धावतायत. 2 धावा पूर्ण केल्या तर पहिल्या चेंडूवर इथं 2 धाव आहेत अजूनपर्यंत. यस, आता मात्र बॅकअप केला जाईल. प्रज्ञेश यांनी जर झेल पकडला प्रत्येक झेलसाठी त्याला टाकली बॉईज यांच्याकडून 500 रुपयाचा बक्षीस आहे. पुन्हा एकदा चेंडू आणि चांगला फटका आणि ऑफ साईडला बघूया षटकार जातोय की नाही. नाही नाही 1 बाउंड 4 धावसंख्येचा थोडा कमी पडला. थोडी कमी पडली. धावेचा टार्गेट आहे. प्रत्येक षटकाने 10च्या पेक्षा जास्त धावांचं मेंटेन सरासरी ठेवावी लागेल. पहिल्याच 2 चेंडूवर 6 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा विरेश गोलंदाजा मार्गण गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय चेंडू. खूप लांब जातोय. शतरक्षक लांब आहे. स्टेलन याच्याकडून चांगलं शतरक्षण. फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या सायने धाव संख्या पोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवर. 2 शतरक्षक आपल्याला बाउंड्री लाईनवर दिसतात कारण पहिलं आणि दुसरं हे पॉवर प्लेचं शतक आहे. पहिल्या शतकामध्ये फक्त 2 खेळाडू. दुसऱ्या शतकामध्ये 3 खेळाडू पॉवर प्लेच्या बाहेर आपण 38 सर्कलच्या मागे बघायला मिळतील. ओ कोणता शॉट मारला माहिती नाही पण तो चेंडू एजला लागून चेंडू तो फायलेजच्या दिशेने शतरक्षण केलं जाईल. अनिल कोळी यांच्याकडून तो पण 1 धाव पूर्ण केली जाते आणि या 1 धावीच्या सहाय्याने धाव संख्या पोचलेली ती 8 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 8. या शतकातील अजून 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. विरेश एक चांगला गोलंदाज आहे. मनोरीचा जो संघ खेळण्यासाठी जातो त्याच्यामध्ये विरेशाचं खूप एक चांगली फलंदाजी म्हणा गोलंदाजी होत असते. पण काही सामन्यामध्ये थोडे असं ते कमी पडले होते पण या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी. ऑफ साईडला आणि इथे झेल पकडला गेलेला आहे. डेनिश यांनी तो झेल पकडलेला आहे आणि पहिला फलंदाजीचा बाद होतोय. सामन्यामध्ये थोडे असं ते कमी पडले होते पण या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी. ऑफ साईडला आणि इथे झेल पकडला गेलेला आहे. डेनिश यांनी तो झेल. थँक्यू डीजे. आपण बघतोय की दत्ता नागवा प्रत्येक स्पर्धेसाठी आपल्याला काही ना काही सहभाग त्यांचा असतो. ते देखील इथं आलेले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दत्ता मानक्या म्हणजे नाखवा नावाने आपण त्यांना ओळखतो. ते देखील इथं आलेले आहेत आणि त्याची नेहमी आपल्या या स्पर्धेसाठी इथं पांढऱ्यामध्ये स्पर्धा जर असली तर नेहमी येतात आणि बसत असतात आणि आम्हाला सहकार्य देखील त्यांचं चांगली मदत असते. स्ट्राईकवर फलंदाज येतोय. फलंदाजाचं नाव नॅश पावल्या. पहिला चेंडू ऑफ साईडला खेळून काढलेला आहे. चांगलं शतरक्षण पण थ्रो मात्र स्ट्राईकच्या दिशेने दिला. बाबू याला बाद करायचं होतं स्टेलेनानं पण मात्र तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. या 1 धावीच्या साहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 9 धावा 1 फलंदाज बाद आणि 1 षटकाचा खेळ संपतोय. पुन्हा एकदा संधी भेटलेलं एक चांगलं गाणं ऐकण्याची. ओव्हर झालेले ओव्हर. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्यावर चौकार, तिसऱ्यावर सिंगल, चौथ्यावर सिंगल, 5व्यावर फलंदाज बाद आणि 6व्यावर एक सिंगल. वाईट नो झालेला नाहीये. पुन्हा एकदा मी खोपटामधला जो ग्रुप आहे रवी यांचा ग्रुप आहे त्याचे मी आभार मानतो की त्यांनी खूप सहकार्य केलेले आहे. या स्पर्धेसाठी खूप हेल्प केलेलं आहे. धावसंख्या 9 बघा. एक चौकार, एक डबल, त्याच्यानंतर 3 सिंगल आणि एक डॉट. असे या ओव्हरचे ॲनालिसिस आपण बघितली.
स्टेलन तारीफ दुसरं शतक टाकण्यासाठी येतोय. समोर फलंदाज त्याची जिवलग मित्र नॅश, म्हणजे एका संघामधून खेळतायत. द क्लब हाऊस किंवा म्हणा की OLPS. द क्लब हाऊसच म्हणावं लागेल. OLPS हा फुटबॉलचा संघ आहे. स्टेलन टू नॅश. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, मात्र शतरक्षक तिथं निवडलाय आणि कुणाल यांनी तो झेल पकडून नॅश या खेळाडूचा खेळाचा अंत झालेला आहे. हा फुटबॉलचा संघ आहे. स्टेलन टू नॅश. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, मात्र शतरक्षक तिथं निवडलाय आणि कुणाल यांनी वाजू नको. नंबर 2चं शतक चालून पहिल्या चेंडूवर इथं नॅश याचा सारखा फलंदाज बाद होतोय. धाव संख्या झालेली आहे ती 2. फलंदाज बाद आणि धाव संख्या झाली ती 9. 9 धावा 2 फलंदाज बाद. नंबर 2चं शतक मैदानावर आहे. नवीन फलंदाज येतो तो हितेश फजिंदार. आणि हे दोन्ही फलंदाज चांगले हार्ड हिटर फलंदाज आहेत, पण त्याची फलंदाजी मात्र चांगली झाली पाहिजे. कारण आपण बघतोय की अनुराधा 11 या संघाला 2 खेळाडू आपण बघतो. या 2 खेळाडू चांगले परिपक्व असे फलंदाज आहेत. आता फक्त एक सिंगल काढलेलं आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. चांगलं शतरक्षक डेनिस यांच्याकडून. बघा जे खेळाडू आपण कधी बघितले ते खेळाडू देखील आपल्या स्पर्धेमध्ये MPL मध्ये बघायला मिळत आहेत. काही खेळाडू इथं खेळत आहेत, काही खेळाडू त्या बीचवर खेळण्यासाठी जात आहेत, काही खेळाडू चर्चच्या बाजूला ते कंपाऊंड आहेत इथं खेळत असतात. म्हणजे कोण ना सांगेल की हा खेळाडू खेळत असेल, पण काही जण प्रॅक्टिस करतात, सातत्याने प्रॅक्टिस करून खेळण्यासाठी आलेले आहेत. गोलंदाज स्टेलन पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. फुलटॉस चेंडू होता मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. पण पंच विजय भंडारी यांच्याकडून तो इशारा येतोय. वाईडचा एक अवांतर धाव मिळेल. या अवांतर धावीच्या साईने धावसंख्या पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. 64 धावेचं टार्गेट आहे. धावसंख्या झाली 11. नंबर 2चं शतक मैदानावर. 6-6 शतकांचे सामने सकाळपासून खेळवले जात आहेत. चांगला चेंडू टाकला जातोय आणि पंचाने कळवलेलं आहे एका पंचाला की तो वन बाउन्सचा एक इशारा दिला जातोय. पुन्हा स्टेलन गोलंदाजीच्या मार्गावरून गोलंदाजीसाठी तयार होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला मोठा फटका, पण शतरक्षक विरेश तिथं असल्या कारणे चेंडू बाहेर जात नाहीये. त्याच्या हातात चेंडू जातोय आणि फलंदाजीचा बाद झालेला आहे. गोलंदाजीच्या मार्गावरून गोलंदाजीसाठी तयार होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला मोठा फटका, पण शतरक्षक विरेश धाव संख्या झालेली आहे ती 11 आणि फलंदाज बाद झाले ते 3. नवीन फलंदाज कृषी येतोय. कृषी याचं जबरदस्त एक गोलंदाज आहे, पण फलंदाजीमध्ये देखील त्याला चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. आता फक्त दिशा दाखवले पॉईंटच्या दिशेने. शतरक्षक डेनिस यांच्या हातात चेंडू जातोय एक सिंगलसाठी. या सिंगलच्या साईडने धावसंख्या पोचली ती 12 या धावसंख्येवर. कृषी याचं इंट्रोडक्शन देण्याची काही गरज नाही आहे. प्रकाश भाग्य यांचा मुलगा आहे कृषी. प्रकाश भाग्य यांनी देखील खूप क्रिकेट NCC क्रिकेट संघाला, त्याच्यानंतर मनोरी मास्टर्सच्या संघाला खेळून घेतलं होतं त्याच्याकडून. त्याच्यानंतर आता त्याचा मुलगा कृषी देखील आलेला आहे. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळून काढलेला आहे, पण तिथं चांगलं शतरक्षण मायकेल यांच्याकडून जी धाव होणार होती ती रोखलेली आहे. थ्रो दिला जाणार होता, पण ती बघितलं की नंतर तो खेळाडू पोचतोय क्रीजमध्ये, त्याच्यामुळे थ्रो दिला जाणार नाही आहे. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली ती विष्णू 12 या धावसंख्येवर. म्हणजे या षटकामध्ये फक्त आल्या त्या 3 धावा. 2 विकेट्स देखील घेतलेले आहेत. ही चांगली गोलंदाजी स्टेलन यांच्याकडून होते. आता बघूया 3रं शतक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय.
सामने संपल्यानंतर सर्व आयकॉन कॅप्टन्स याची मीटिंग आहे. त्याच्यासाठी तुम्हाला भास्कर यांनी सांगितलेलं आहे कोणतंही कारण सांगू नका, त्या मीटिंगला हजर राहायचं आहे. होणाऱ्या उद्याच्या सामन्याचं डिस्कशन तुम्हाला केलं जाईल. फक्त 10 मिनिटाचा अवकाश तुम्हाला वेळ द्या. तर वेळासाठी तुम्हाला 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं थांबा. त्याच्यानंतर ती मीटिंग्स जास्त वेळ घेणार नाही. 10 मिनिटाची खाली मीटिंग्स आहे. नंबर 3चं शतक आसिफ खान येतोय. पहिला चेंडू अप्रतिम लॉंग ऑफच्या दिशेने येतो. एक धाव पूर्ण केली जाईल. जागा जबरदस्त शतरक्षणी थ्रो देखील तसाच दुर्गेश यांच्याकडून. त्याच्यामुळे फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या सायने धावसंख्या पोचली ती 13 या धावसंख्येवर. आता हितेशाच्या बॅटीवर थोडं मला वाटतं या संघाचं भवितव्य उरलेलं असं वाटतंय. हितेश हा फलंदाज एक जबरदस्त टॉपचा फलंदाज आहे. आसिफ खान याची काहीतरी मला वाटतं रनअप जो होता तो चुकलेला आहे. चांगला मोठा रनअप आहे, त्याच्यामुळे काही गोलंदाज करता वेळेस आपण रनअप घेता वेळेस थोडा चुकतोय. राईट मोर द विकेट मारा. पहिला चेंडू आणि बघा आजच्या दिवसातील मोठा षटकार आहे की काय याच्यापेक्षा मोठे षटकार होते. तो चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. राईट मोर द विकेट मारा. पहिला चेंडू आणि बघा आजच्या दिवसातील मोठा षटकार आहे की काय याच्यापेक्षा मोठे षटकार होते. माझे आईचे पालखीला आईलो भंडारा उजळाला माझे आईचे पालखीला. थँक्यू डीजे. षटकाराच्या सायने टोटल धावसंख्या पोचलेली आहे ती 19 या धावसंख्येवर. 64 धावेचं टार्गेट आहे आणि धावसंख्या झाली ती 19. नंबर 3चं शतक मैदानावर. आसिफ खान पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय. पंचाच्या दृष्टिकोनातून तो चेंडू खूप ऑफ सिस्टीच्या बाहेर आहे. पंचाचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धावसंख्या पोचली त्या एक सिंगलच्या साहाय्याने 20 या धावसंख्येवर. अजूनपर्यंत 44 धावांची गरज आहे. 3 षटकांनी काही चेंडू येणे बाकी आहेत या षटकातील. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला पुन्हा पाठवलेलं आहे 6 या धावसंख्येसाठी. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला पुन्हा पाठवलेलं आहे 6 या. यस करा बरे. सुभाष लाव सांग काहीतरी करायला. 2 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये आलेले आहेत. एकदा आसिफ खान आपल्या षटकातील पुढचा चेंडू. इथं थोडं बॅडलं की हितेश यांचं की त्याचा बॅटचा एज लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आणि तो चेंडू पकडला जातोय. फलंदाज हॅलो आता नवीन फलंदाज जो आलेला आहे फर्स्ट स्ट्राईकवर जो फलंदाज आहे त्या फलंदाजाचं नाव रोहित भंडारी, जो संघाचा कॅप्टन आणि आयकॉन खेळाडू देखील आहे. म्हणजे अनुराधा 11 क्रिकेट संघाचा कॅप्टन आणि आयकॉन येतो फलंदाजीसाठी. या खेळाडूवर देखील थोडं लक्ष केंद्रित केलं जाईल आणि खेळाडूंनी देखील खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आसिफ खान आपल्या षटकातील पुढचा चेंडू. इथे उंच उडालेला नाही, उंच एवढा उडालेला चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. फलंदाजाने देखील खूप प्रभावित केलेलं आहे. षटकातील पुढचा चेंडू. इथे उंच उडालेला नाही, उंच एवढा उडालेला चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. येस मिस्टर विजय. एक चेंडूचा खेळ येण्या बाकी आहे. ओनली सिंगल डिलिव्हरीज टू गो फ्रॉम दिस ओव्हर. स्कोर पोचलेला आहे 32 या धावसंख्येवर. तिसरं शतक मैदानावर 32 अजून काढायचे आहेत. म्हणजे 19 मध्ये 32 ची गरज आहे. गोलंदाज आसिफ
पुन्हा चेंडू टाकला जातोय आणि चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे, पण पंचाच्या दृष्टिकोनातून तो चेंडू वाईट बॉल घोषित होतोय. आणखी अवांतर राहमलटे. धावसंख्या पोचली ती 33 या धावसंख्येवर. अजूनपर्यंत 19 मध्ये 31 ची गरज आहे. स्ट्राईकवर रोहित, आयकॉन खेळाडू, कॅप्टन अनुराधा 11 क्रिकेट संघाचा. पुन्हा चेंडू, त्याच पहिल्या चेंडूचा ॲक्शन रिप्ले इथं बघायला मिळते. विजय भंडारी जे पंच आहेत, चारकोप गावातील पंच आहेत, त्यांनी आपला इशारा दाखवला की हा चेंडू देखील वाईट बॉल घोषित होतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट झाल्यानंतर गोलंदाजावर थोडं प्रेशर आलेलं आहे. तर बघूया ह्या चेंडू कसा टाकला जातोय, कारण हायट्रिक वाईडला प्राइस काही नाही आहे. पुढचा चेंडू उंच उडालेला आहे. शतरक्षक कोण येतोय समोर. प्रथमेश तर आलेला, पण नाही तर असं म्हणा झेल सोडलेलं आहे. आणि झोल सोडलेलं आहे याचा अर्थ की त्या खेळाडूला तुम्ही संधी दिलेली आहे पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी जीवदान, आणि या जीवदानाचा फायदा पुरेपूर तो उठवला जाईल. मात्र 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 36 धावसंख्या झालेली आहे. 64 मधले 36 जर कमी केल्या तर अजूनपर्यंत 28 धावांची गरज आहे. 3 षटकामध्ये 28 धावांची गरज. नंबर 4चं शतक टाकण्यासाठी विरेश कोळी येतोय. वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं 4थं शतक. स्ट्राईकवर ऋषी, ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी चांगल्या अशा 2 सिंगल्स काढून चांगल्या स्ट्राईक रोटेट केलेले आहे. म्हणजे समोरच्या फलंदाजाला तो संधी देतोय फलंदाजी करण्याची. कृषी एक चांगला फलंदाज आहे. गोलंदाजी तर अप्रतिम आहे, पण वेळ मिळत नाहीये. भरपूर वेळा त्याला मी तिथं बसलेला असताना तो जास्तीत जास्त कामावर जाण्याची खूप त्याला बघितलेलं आहे. त्याच्यामुळे काही हो, पहिला चेंडू टाकला जातो आणि पहिल्या चेंडूवर वेट फॉर द अंपायर सिग्नल. पण जर सांगतील आपल्याला काय झालंय ते. डॉट बॉल गेले, कारण ह्या चेंडूवर ॲक्शन नाही आहे. डिलेवरच झाला नव्हता, कारण आपण त्याच्यासाठी ॲक्शनची गरज असते. ती ॲक्शन झालेली नाही, त्याच्यामुळे डॉट बॉल जातोय. कृषी आणि मला वाटतं त्याच्या मारण्याचा प्रयत्न तर केला नव्हता त्यांनी, पण तो चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या बॉडीवर लागतोय तो. ओ, इथं कृषी आणि देखील आपला इरादा स्पष्ट केला. बघूया कुठे जातोय चेंडू. ओ, हेच इथं चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. कृषी आणि देखील आपला इरादा स्पष्ट केला. बघूया कुठे जातोय चेंडू. ओ, हेच इथं चेंडू जातोय 6 या. आणि प्रयत्न केला होता चेंडू तो पकडून या साईडला टाकायचा म्हणून, तसं काय झालेलं नाहीये. धाव संख्या झालेली आहे ती 42. अजूनपर्यंत 22 ची गरज आहे. विरेश पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज. आणखी एक मोठा फटका कृषी याच्या बॅटीतून. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. मित्र राहुल झेल घेण्याचा प्रयत्न करत होता, पण नाही त्याला बसलेला. विरेश पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज. आणखी एक मोठा फटका कृषी याच्या बॅटीतून. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. थँक्यू विजय. धाव संख्या पोहोचल्यानंतर स्कोरर आपल्याला सांगतील 48. धाव संख्या 48. पुन्हा एकदा गोलंदाज विरेश. ओ, चेंडू खूप लांब टाकलेला आहे. 70-75चा याद करून दिला. वेस्ट इंडिजचा संघ होता तेव्हा असे चेंडू भरपूर टाकायचे. जोएल गॉर्नर म्हणा, कॉटनी वॉल्श म्हणा, असे भरपूर गोलंदाज, माल्कम मार्शल. पण आता ते असे चेंडू चालणार नाही आहेत, कारण शतकं खूप कमी झालेले आहेत. क्रिकेट खूप क्विक चाललेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विरेश. आपल्या शतकातील पुढचा चेंडू आणखी एक फिरवला जातोय. शतरक्षक समोर आहे. हो, नाही तिथं पकडला जातोय, कारण तिथं शतरक्षक देखील बदली होता. दुर्गेश आणि तो झेल पकडलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विरेश. आपल्या शतकातील पुढचा चेंडू आणखी एक फिरवला जातोय. शतरक्षक समोर आहे. हो, नाही तिथं. थँक्यू विजय. बघा, कृषी या फलंदाजाला पाठवलं होतं त्यांनी, ते काम केलेलं आहे, चोख केलेलं आहे. आता येणाऱ्या फलंदाजीमध्ये जो पाया त्यांनी रचला होता, आता फक्त कळस चढवायचं आहे. तर करण्यासाठी काही फलंदाज येतील. नवीन फलंदाज आकाश रुके येतोय. स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर रोहित भंडारी तयार आहे. आणखी एक मोठा फटका तिथं. शतरक्षक अनिल कोहली यांच्या वडून चेंडू गेलेला एक सिंगलसाठी. अनिल याला संधी होती डाईव्ह मारून झेल घेण्याची, पण बघा 40+ खेळाडू आहे. डाईव्ह तर मारणार नाही, पण चेंडू अडवण्याचं काम केलं होतं त्याने, पण त्याचा प्रयत्न थोडा अपुरा ठरला. आणि एक सिंगल बॅटी, या सिंगलच्या सायने धाव संख्या पोचली होती मिस्टर विष्णू.
50 गाठलेली आहे. आता फक्त आणि फक्त 14 मध्ये सॉरी 11 मध्ये 7 मध्ये 14ची गरज. 7 मध्ये 14, 13 मध्ये 14. सॉरी विष्णू, थोडे हरकत नाहीये. विष्णू याच्याकडून मिस्टेक्स खूप कमी होतात, पण त्यांनी थोडं उतावली केलेली आहे. चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूला चांगलं बघूया. आसिफ नाही, आसिफ आला होता बॅकअपसाठी, पण ती धाव पूर्ण केली जाते. आणि या 1 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली. 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू बाकी. थोडं संगीत ऐकायला मिळेल, त्याच्यानंतर पुन्हा आपण लाईव्ह कॉमेंट्रीकडे येऊ. तोपर्यंत संगीताकडे जाणार आहोत. थँक्यू. 12 मध्ये 13ची गरज आहे. नवीन गोलंदाज कुणाल, या गोलंदाजाला 5वं शतक टाकण्यासाठी बोलवलेलं आहे. येस, मला वाटतं शंकर मेस्त्री खूप खुश आहेत. त्यांचा संघ थोडा विजयाच्या जवळ पोहोचलेला आहे, समीप पोहोचलेला आहे. आणि जर फायनल जिंकले तर त्याला रिसॉर्टमध्ये पार्टी देखील त्यांच्या खेळाडूंना तो देणार आहे. कुणाल गोलंदाजीसाठी तयार. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू तिथं बघा, शफलआउट मारण्याचा प्रयत्न. ओ यस, फलंदाज अनिल झेल घेणार होता. लगेच बघितलं की विवेक याने अनिल 40 प्लस आहेत, आपण जाऊन तो झेल घेऊ. तसंच केलेलं आहे. आणि पहिला चेंडू तिथं बघा, शफलआउट मारण्याचा प्रयत्न. ओ यस, फलंदाज अनिल झेल घेणार होता. लगेच बघितलं. थँक्यू डीजे. संतू यांना बसवलेलं आहे आणि आता पुन्हा संदीप यांना पाठवलेलं आहे. म्हणजे संतू याच्यावर विश्वास ठेवल्यावर शेवटचं शतक येणार आहे, बाकी आहे. अगोदर तसंच केलं. तुईन याला बसवलं होतं, म्हणजे खेळाडू होतं त्यांना पाठवलं जात होतं. 11 मध्ये 13 अजून काढायचे आहेत. कुणाल याच्या पहिल्या चेंडूवर येतं. रोहित एक संघाचा कॅप्टन आणि आयकॉन बाद होतोय. आता बघा, त्याची जागा घेण्यासाठी संदीप अर्जुन कोळी येतोय. सो 40 प्लस संघासाठी एक जबरदस्त खेळाडू आहे, पण त्याला या खेळाडूला देखील वेळ मिळत नाही आहे. जेव्हा वेळ मिळत नाही तो क्रिकेट खेळत असतो. चांगला चेंडू, तो थोडा टप्पा पुढे ठेवला. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाकडे दिला जातो. सुदर्शन जे यष्टीरक्षक नाही, विवेक जे यष्टीरक्षक आहे त्यांच्याकडून. 10 मध्ये 13ची गरज. 10 चेंडू आणि 13 धावांची गरज कुणाल. आता मात्र थोडा ऑफ साईडला चेंडू होता, तो पाठवलेला आहे. स्वीपर कव्हरमधून एक शतरक्षक येतो. एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 52. 9 मध्ये काढायचे आहेत 12. 9 मध्ये 12 काढायचे आहेत. आकाश रुके ऑन स्ट्राईक. संडे स्पेशल म्हणजे संडेचा जो संडे संडे क्लब या संघासाठी खेळत असतो, पण आज त्याला मनोरी प्रीमियर लीग या स्पर्धेमधून खेळताना आपण बघतोय. ऑन साईडला फिरवला जातो. शतरक्षक आहे, पण तो फक्त नाही तिथं. ओ इथंच खराब, शतरक्षण खराब नाहीये, पण चेंडू एक्स्ट्रा बाउन्स आला. एक्स्ट्रा बाउन्स झाल्यामुळे तो चेंडू जास्त खेळताना आपण बघतोय. ऑन साईडला फिरवला जातो. शतरक्षक आहे, पण तो फक्त नाही तिथं. ओ इथंच खराब, शतरक्षण. चेंडू देखील 8 आहे. 8 मध्ये 8ची गरज. त्याची गरज आहे. घाटीमध्ये कट्टा आलेला आहे. पुन्हा त्याच दिशेने आणि आता मात्र तिथं पुन्हा एकदा चेंडू 4 या धावसंख्येसाठी जातोय. त्याचा वापर चांगला केलेला आहे. त्याच दिशेने आणि आता मात्र तिथं पुन्हा एकदा चेंडू 4 या धावसंख्येसाठी जातोय. त्याचा वापर चांगला केलेला आहे. थँक्यू तुझं. आज तुम्हाला सारखी गरज आहे. त्यातून बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. जे गेम होतं ते एकदम जवळ आलेलं आहे. गोलंदाज कुणाल गोलंदाजीसाठी तयार. आकाशासाठी
ओ इथं सामना संपले वाटतं. बघूया कुठं लँड होतोय आणि चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी आणि सामना जिंकलाय तो अनुराधा 11 या संघाने. ओ इथं सामना संपले वाटतं. बघूया कुठं लँड होतोय आणि चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी आणि सामना जिंकलाय तो अनुराधा 11 या संघाचा. चला आजच्या दिवसातील सामने संपलेत. मी सर्व ऐकवांना पुन्हा एकदा विनंती करतोय त्यांनी या 10 मिनिटाच्या मीटिंगसाठी थांबायचं.